सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी 2/3 सदस्य जर इतर इथून व्यासपीठावरून जर का पाहिलं तर गावात अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक महानेता आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा गद्दारांना क्षमा नाही. धन्यवाद. झालं. आता इथून जर का बघितलं तर मला तुम्ही नुसते शिवसैनिक दिसत नाही आहात तर पेटलेल्या मशाली दिसत आहेत. मशाली दिसत आहेत. आणि मी एका पद्धतीने गद्दार आणि गद्दारांच्या बापाला धन्यवाद देतो की तुम्ही या मशाली पुन्हा पेटवल्या. पेटत होत्या त्या आणखीन दलदलत्या केल्या. मी परवाच्या आपल्या वर्धापन दिनाच्या दिवशी जे बोललो आणि ते मी करणार आहे, पण सुरुवात इथून करतोय की जिथे जिथे गद्दारी झाली तिथल्या मतदारसंघात जाऊन मतदारांची मी माफी मागतोय. तशीच तुमची पण मागतोय. कारण तुम्ही माझा आदेश मानून जो उमेदवार दिला त्या उमेदवाराकडे न पाहता शिवसेना या 4 अक्षराकडे पाहून आणि मशालीवरती लढणारा उमेदवार म्हणून अक्षरशः रक्ताचं पाणी केलं आणि निवडून दिलं. साहजिकच आहे, उमेदवारी मी दिली होती त्याच्यामुळे ही चूक माझी आहे आणि त्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो. हे अनुभव गेल्या 60 वर्षातले. आतापर्यंत अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. फोडली, तोडली. शिवसेना कशी कमजोर होईल ह्याचा प्रयत्न केला. आणि जे अनुभव आले ते अनुभव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण तुम्ही या सगळ्या वाटचालीतले साक्षीदार नव्हे करते करविते कट्टर शिवसैनिक आहात. कारण अनेक दिली जात आहेत, पण काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी भीती वाटली. आता म्हणून मी सांगितलं ते परत सांगतो की काँग्रेस आणि भाजपा, ज्या भाजपाला ती सुद्धा चूक आपलीच, गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं त्याचं बोट धरून आपण मोठं केलं. याचं कोण विचारत होते? म्हणजे सुरुवातीला तर यांचं डिपॉझिट जप्त पार्टी म्हणूनच म्हटलं जायचं. अख्ख्या देशात 2 खासदार होते फक्त. काय भाजपा भाडकं म्हणजे तशीच लोक आहेत. स्वतःच काहीच नाहीये. दुसऱ्यांची पोरं ही चोरून 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 मोठी झालेली पार्टी आहे. आणि 2 खासदार असलेला हा पक्ष आज काय मोठ्या मेजासीत फिरवतोय. पण काँग्रेस बरोबर 30 वर्ष म्हणजे आपल्या सगळ्यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेस बरोबरच्या राजकीय वैरात गेली, बरोबर ना? पण तरी कधीही काँग्रेसनी शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केला नाही. काँग्रेस शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही, जे भाजपनी केलेला आहे. जो प्रयत्न भाजपनी केला हे भाजपचं पाप आहे. अगदी आणीबाणीच्या काळात सुद्धा तेव्हाचे जे रजनी पटेल होते त्यांनी शिफारस केली होती शिवसेनेवरती बंदी घाला म्हणून. आणि तेव्हा ते